कार्तिक मास महात्म्य अध्याय 31. सूत म्हणाले, वृषभध्वज शंकर भक्तिमान कार्तिक स्वामीस जवळ बोलावून पुन्हा कथन करू लागले. शंकर म्हणाले, विष्णूला प्रिय कार्तिक महिना सर्व महिन्यात उत्तम आहे. कलियुगामध्ये या महिन्यामध्ये 33 कोटी देव वास्तव्य करीतात. कार्तिक महिन्यात ब्राह्मणाला भोजन घालावे. तीळ, धेनू, सोने, रुपे, जमीन, वस्त्रे, गोप्रदाने विष्णू प्रीतिकरता प्रेमाने देतात. सर्व दानामध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे. जे यथाविधी ब्राह्मणाला कन्यादान देतात त्यांना 14 इंद्र होते तोपर्यंत वैकुंठात वास्तव्य घडते. क्षोत्रिय तपस्वी विधीपूर्वक वेद पठण केलेला व ब्रह्मचारी असा ब्राह्मण पाहून त्याला विधीने कन्यादान करावे. कन्यादान करण्याचा हा मुख्य विधी आहे. याप्रमाणे दान केले असता कन्येच्या अंगावर जितके रोमांच असतील तितकी 1000 वर्ष कन्यादान करणारा रुद्रलोकी राहतो. 1000 गायी दानाबरोबर 100 बैलांचे दान, 10 बैलांबरोबर 1 यानदान, 10 यानांबरोबर 1 अश्वदान व 1000 घोडे दिल्यापेक्षा 1 हत्तीदान अधिक आहे. 1000 हत्तीदानाबरोबर 1 सुवर्णदान आहे व 1000 सुवर्णदानाबरोबर 1 विद्यादान आहे. विद्यादानाच्या कोटीपट भूमिदानाचे पुण्य आहे व 1000 भूमिदानापेक्षा गोप्रदान विशेष आहे. 1000 गोप्रदानापेक्षा वेळेवर अन्नदानाचे पुण्य अधिक आहे, कारण हे सर्व स्थावर जंगम जग अन्नाच्या आधारावर आहे. याकरिता षडानना कार्तिकात अन्नदान करावे. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, भूमी व विद्या ही दाने सारखीच आहेत, असे विद्वान म्हणतात. कार्तिकेय म्हणतात, देवा, आणखी काही दुसरे धर्म सांगा की जे केले असता सर्व पापे जाऊन देवतुल्य होतो. सूत म्हणाले, याप्रमाणे विचारल्यावर भगवान शंकर कार्तिकेयाचे बहुत अभिनंदन करून भाषण करू लागले. ते तुम्हाला सांगतो. तर सर्व तपोधन हो, श्रवण करा. शंकर म्हणाले, जो कार्तिक व्रत करून परान्न सोडील त्याला चांद्रयान व्रताचे फळ मिळेल. कार्तिकात तेल व मध सोडावी. कार्तिकात काशाचे पात्र वर्ज्य करावे. विशेष करून मद्य उत्पन्न करू नये. कार्तिकात जर एक वेळेस मांस भक्षण केले तर त्याला राक्षस जन्म प्राप्त होतो. जो शाक व्रतादी भक्षांचा कार्तिक महिन्यात नियम करतो त्याला मोक्ष देणारे असे विष्णू स्वरूप व वैकुंठ प्राप्त होते. कार्तिकासारखा उत्तम महिना नाही. केशवापेक्षा दुसरा श्रेष्ठ देव नाही. वेदांसारखे शास्त्र नाही व गंगेसारखे तीर्थ नाही. सत्याप्रमाणे दुसरे श्रेष्ठ वर्तन नाही. कृतयुगासारखे दुसरे युग नाही. भोजनासारखी तृप्ती नाही व दानासारखे सुख नाही. धर्मासारखा मित्र नाही व नेत्रासारखे दुसरे तेज नाही. जो दामोदराला प्रिय असा कार्तिक मास व्रता वाचून घालविल तो कर्मभ्रष्ट समजावा. कार्तिक मास हा श्रेष्ठ म्हणून वैष्णवांना सदा प्रिय आहे. समुद्राला मिळणारी पुण्य नदी स्नानाला मिळणे दुर्लभ, तसेच उत्तम कुलशीलाची कन्या बायको करण्यास मिळालेले दाम्पत्य दुर्लभ. आई व विशेषतः बाप यांचे फार दिवस सुख मिळणे दुर्लभ. साधूंचा सत्कार दुर्लभ व धर्मशील पुत्र दुर्लभ. द्वारकेत राहण्यास मिळणे दुर्लभ. कृष्णाचे दर्शन दुर्लभ. गोमतीचे स्नान दुर्लभ व कार्तिकाचे व्रत दुर्लभ आहे. हे कार्तिकेया, चंद्र व सूर्यग्रहणामध्ये ब्राह्मणाला भूमिदान दिल्याचे जे पुण्य ते कार्तिकात भूमीवर निजल्याने मिळते. ब्राह्मणाचे दाम्पत्यास भोजन घालावे. त्यांचे अंगाला चंदन लावून पूजन करावे. शाल, जोडी, रत्ने व नाना प्रकारची वस्त्रे, अभ्र्यासह गाद्या, जोडा व छत्री ही दाने हे कार्तिकेया तू कार्तिकात दान दे. जो मनुष्य कार्तिक महिन्यात पानावर भोजन करतो तो 14 इंद्र होईतो पर्यंत दुर्गतीला जात नाही. पळसाच्या पानावर जेवले असता सर्व मनोरथ पूर्ण होऊन सर्व तीर्थांचे फळ मिळते. तो कधीही नरक पाहणार नाही. पळस साक्षात ब्रह्मदेव आहे म्हणून सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. हे कार्तिकेया, कार्तिक महिन्यात त्याचे मध्यम पान वर्ज्य करावे. ब्रह्मा, विष्णू व शंकर असे 3 देव 3 पानावर आहेत. त्यात शंकराचे मधले पान वर्ज्य करावे. बाकी ब्रह्मा व विष्णूच्या पात्रावर भोजन केले असता सर्व पुण्य प्राप्त होते. क्षुद्रांनी मधल्या पानावर भोजन व कपिला गाईचे दूध प्राशन केले असता नरक प्राप्त होतो. जर क्षुद्र न समजून कपिला गाईचे दूध प्याला
तर त्याने ब्राह्मणाला कपिला गाय दान द्यावी, म्हणजे तो शुद्ध होतो. तिळाचे दान, नदीचे स्नान, नेहमी साधूचे दर्शन व पळसाच्या पानावर भोजन ही कार्तिकात मुक्ती देणारी व्रते आहेत. कार्तिकात मौन धरून पळसाच्या पानावर भोजन करणे, तीळ लावून स्नान करणे व नेहमी क्षमावान असणे, भुईवर निजणे यापासून एक युगाचे पाप नाहीसे होते. कार्तिकात अरुणोदयाचे वेळी जो विष्णूपुढे हरिजागर करतो त्याला हे षडानना 1000 गायी दान केल्याचे फळ मिळते. पितृपक्षात अन्नदान दिल्याने व ज्येष्ठ आषाढ मासी अर्थात उन्हाळ्यात उदक दिल्याने जे पुण्य मिळते तितकेच कार्तिकात नंदादीप लावल्याने फळ मिळते. दुसऱ्याचा नंदादीप उजळणे, वैष्णवांची सेवा करणे ही कार्तिकात अश्वमेध व राजसूय यज्ञाची फळे देणारी होतात. नदीचे स्नान करणे, विष्णूच्या कथा ऐकणे, वैष्णवांचे दर्शन ही ज्याला कार्तिकात घडत नाहीत त्याचे 10 वर्षाचे पुण्य जाते. कार्तिक महिन्यात जो ज्ञानी कर्माने, मनाने व वाचेने पुष्कराचे स्मरण करील तर त्याला 1,00,000 कोटीपट पुण्य प्राप्त होते. माघ मासी प्रयागात, कार्तिकात पुष्कर तीर्थात, तसेच वैशाखात उज्जयिनी येथे स्नानदानादी केल्याने एका युगाचे पातक नाहीसे होते. हे स्कंधा, जे मनुष्य नित्यभक्तीने विशेषतः या कलिकालात हरीचे पूजन करतात ते धन्य आहेत. गयेमध्ये पिंड देऊन अथवा श्राद्धादी करून काय करावयाचे? त्याने कार्तिकात हरीचे पूजन केल्यानेच आपले पितर नरकापासून तारिले असे निसंशय समजावे. आपल्या पितरांच्या संतोषाकरता जे विष्णूला दुग्धादिकांनी स्नान घालतात ते कोटीकल्पपर्यंत स्वर्गात जाऊन देवांसह राहतात. कार्तिक महिन्यामध्ये जो एका कमलाने कमलापती हरीची पूजा करील तो आपले 10,000 वर्षाचे पातक नाहीसे करील. विष्णूची एका कमलाने पूजा करून नमस्कार केला असता विष्णू त्यांचे 1,700 अपराधांची क्षमा करीतात. जो कार्तिक महिन्यात 1,00,000 तुलसी पत्रांनी विष्णूची पूजा करील त्याला दर पत्राला 1 मोती वाहिल्याचे फळ मिळते. देवाला अर्पण करण्याचे जलाधी पदार्थ तुलसींनी सुगंधित करून अर्पण केले असता त्याने 1000 कोटी कल्पपर्यंत विष्णू संतुष्ट होतो. हे स्कंदा, जो कृष्णाला पाहून काढलेल्या तुळशी आपल्या मुखात, मस्तकावर व देहावर प्रीतीने धारण करील त्याला कली स्पर्श करणार नाही. हे षण्मुखा, विष्णूवरच्या तीर्थादी निर्माल्याने जो आपले शरीर परिमार्जन करील तो सर्व रोगांपासून व पापांपासून मुक्त होतो. विष्णूचे निर्माल्याचा ज्याचे अंगाला स्पर्श होईल त्याची पापे व व्याधी छिन्न छिन्न होऊन नाश पावतात. शंखोदक, विष्णूची भक्ती, निर्माल्य, शालिग्रामचे तीर्थ, गंध व अंगारा ही ब्रह्महत्या नाहीशी करणारी आहेत. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 31 अध्याय 32. शंकर म्हणाले, हे वैष्णवोत्तमा स्कंदा, तुझ्यासारखा विष्णुभक्त या लोकात कोणी नाही. आता तुला माघस्नानाचे महात्म्य सांगतो, ऐक. चक्रतीर्थी हरीचे दर्शन, मथुरेमध्ये केशवाचे दर्शन घेतल्याने जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य माघस्नान केल्याने प्राप्त होते. इंद्रिये जिंकून शांत मनाने व सदाचरणाने जो माघ महिन्यात प्रातस्नान करतो तो पुन्हा मृत्यू संसार सागरात पडणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शुकर क्षेत्राचे महात्म्य तुला सांगतो, श्रवण कर. ज्याचे ज्ञानाने माझी प्राप्ती सर्वदा होते. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून सत्यभामेला सांगितले ते तुम्हाला सांगतो. हे सर्व ऋषी हो, ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, शुकर क्षेत्र 5 योजने विस्तीर्ण असून त्यात माझे मंदिर आहे. हे देवी, या क्षेत्रात राहणारा गर्दभ असला तरी मुक्त होऊन चतुर्भुज होतो. 3000 हात लांब व 303 हात रुंद असे शुकर क्षेत्राचे परिमाण आहे. 60,000 वर्ष दुसरे ठिकाणी तप केल्याने मिळणारे फळ शुकर क्षेत्रात अर्धे प्रहर तप केल्याने मिळते. सूर्यग्रहणाचे वेळी कुरुक्षेत्रामध्ये तुला पुरुषदान केल्याचे जे फळ मिळते त्याचे 10 पट काशीत मिळते व 100 पट कृष्णावेणी तीरी मिळते. 1000 पट फल गंगा व समुद्र यांचे संगमी मिळते व शुकर क्षेत्रात माझे मंदिरात अनंत पट फल मिळते. इतर ठिकाणी 1,00,000 दान दिले असता जे पुण्य ते शुकर क्षेत्री एकदा दान दिल्याने मिळते. शुकर क्षेत्रात
तसेच कृष्णावेणी तीर्थात व गंगासागर संगमात मनुष्याने एक वेळ स्नान केले तरी ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होते. षडानना अलर्काने शुकर क्षेत्राचे महात्म्य ऐकले म्हणून त्याला सर्व पृथ्वीचे राज्य मिळाले. याकरिता हे षडानना तू मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला तेथे जा. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 32 अध्याय 33. सूत म्हणाले, ऋषी हो, षडानन असे शंकराचे भाषण ऐकून पुन्हा शालिग्रामाच्या पूजेचे महात्म्य शंकरास विचारू लागले. ती कथा ऐका. कार्तिकेय म्हणाला, हे योगी श्रेष्ठा देवा, मी सर्व धर्म आपले मुखातून ऐकले. हे प्रभो, आता शालिग्रामाच्या पूजेचे महात्म्य विस्ताराने मला सांगा. भगवान शंकर म्हणाले, ते तू फार चांगले विचारलेस. हे प्रियपुत्रा, ते मी तुला सांगतो, श्रवण कर. हे महासेना, शालिग्राम शिलेमध्ये हे सर्व स्थावर जंगमासह त्रैलोक्य सर्वदा भरून असते. शालिग्रामचे दर्शन, त्याला नमस्कार, अभिषेक, त्याची पूजा ज्याने केली त्याला कोटी यज्ञाचे व कोटी गायी दिल्याचे पुण्य प्राप्त होते. ज्याने विष्णुरूपी शालिग्रामाचे तीर्थप्राशन केले त्याने आपला भयंकर गर्भवास नाहीसा केला. जो भक्तिभावाखेरीज फलाची इच्छा धरूनही शालिग्रामाची पूजा करील तोही विष्णुरूप होऊन मुक्त होईल. शालिग्राम व शिवाचे लिंग याचे स्मरण, कीर्तन, ध्यान, पूजा व नमस्कार करणाराचे कोटी हत्याचे पाप नाहीसे होते. सिंहाला पाहून जसे मृग अरण्यात पळत सुटतात तसे शालिग्रामाचे दर्शन घडताच सर्व पापे दूर जातात. मनुष्याने शालिग्रामाला भक्तीने व भक्ती वाचूनही पूजासमयी नमस्कार केला असता त्याला मुक्ती प्राप्त होते. जो नित्य शालिग्रामाची पूजा करीतो त्याला यमाचे व जन्ममरणाचे भय नाही. जो मनुष्य या कलीमध्ये मोठ्या भक्तीने गंध, पाद्य, नैवेद्य, धूप, दीप, उटी, गायन, वाद्य व स्तोत्र इत्यादी उपचारांनी शालिग्रामाची पूजा करीतो तो सहस्त्र कोटी कल्पपर्यंत विष्णूच्या वैकुंठ लोकात आनंदाने राहतो. मनुष्य अभक्तीने जरी शालिग्रामाला नमस्कार करील तरी तो पृथ्वीवर मनुष्य जन्माला येणार नाही. हे स्कंदा, जे माझे भक्त माझ्या भक्तीने गर्विष्ठ होऊन पापाने मोह पावले आहेत, माझा प्रभू जो वासुदेव त्याला नमस्कार करणार नाहीत ते खास माझे भक्त नव्हेत असे समजावे. जो माझा भक्त होऊन एकादशीला भोजन करील तो माझा द्वेषी होऊन अंधता मिस्त्र नरकात जाईल. त्याने माझे लिंगाला स्पर्श करावा याखेरीज त्याला शुद्धी नाही. जी तिथी विष्णूला प्रिय ती एकादशी तिथी मला प्रिय आहे. त्या एकादशी तिथीला उपवास करणार नाही तो चांडाळापेक्षाही अधिक पापी समजावा. हे पुत्रा, मी सर्वदा शालिग्राम शिलेमध्ये वास करीतो. विष्णूने संतुष्ट होऊन माझ्या भक्तीकरता मला आपले स्थान दिले. 1000 कोटी कमळांनी माझी पूजा केली असता जे फळ मिळते त्याच्या काही पट फळ शालिग्रामाची पूजा केल्याने प्राप्त होते. ज्या मनुष्यांनी या मृत्यूलोकात शालिग्रामाची पूजा केली नाही त्यांचे नमस्कार व पूजा मी घेत नाही. शालिग्राम शिलेचे पुढे जे माझी पूजा करीतात त्यांना 21 युगे माझी पूजा केल्याचे फळ मिळते. हे स्कंदा, शालिग्रामाची पूजा न करता त्यांनी विष्णूचे भक्तीखेरीज शेकडो लिंगाची पूजा केली तरी त्याचे फळ काय मिळणार? माझी नैवेद्य, पत्र, पुष्प, फळ, उदक ही स्वतंत्र ग्राह्य नाहीत. शालिग्राम शिलेचे पुढे मला अर्पण केली तर ती सर्व पवित्र होतात. ब्राह्मणांनी इतर देवांचा नैवेद्य भक्षण केला तर चांद्रायण प्रायश्चित्त करावे. विष्णूचा नैवेद्य भक्षण केला तर कोटी यज्ञाचे फळ मिळते. विष्णूचे पादोदक तीर्थ घेतल्याने कोटी हत्या घडल्या असल्या तरी ते शुद्ध होतात. तसेच शंखोदकानेही शुद्ध होतात. जो शंकर भक्त होऊन विष्णूची पूजा करीत नाही तो दुष्ट 14 इंद्र होत तोपर्यंत नरकात जातो. ज्यांच्या घरी संन्यासी एक मुहूर्त राहील त्यांचे पितर 8 युग अमृत भक्षण करणारे असे होतील. कृष्णाची आराधना न करणारे नराधम या दुःखमय अरण्यात 1000 कोटी वर्ष गोंधळून जातील. एकदाच शालिग्राम शिलेच्या लिंगाची पूजा केली तर या मनुष्याच्या सांख्ययोगाचे मेहनतीखेरीज मुक्ती प्राप्त होते. माझ्या कोटी लिंगाचे दर्शन व पूजा केल्याने जे फळ मिळते ते एका शालिग्रामाची पूजा व दर्शन यांनी प्राप्त होते. जो विष्णू भक्त नित्य 12 शालिग्रामाची पूजा करील त्याचे पुण्यफळ ऐका. 1000 कोटी लिंगे भागीरथीच्या तीरी पूजिल्याचे
व 8 युगे काशीवास केल्याचे जे फळ आहे ते त्याला एका दिवसात मिळते. मग तो वैष्णव पुष्कळ दिवस शालिग्रामाची पूजा करील. त्या वैष्णवाची पुण्याची संख्या करणाऱ्याला मी व ब्रह्मादिक देव समर्थ नाहीत. यासाठी हे पुत्रा, माझ्या भक्तांनी माझ्या प्रीतीकरता शालिग्रामाची भक्तीने पूजा करून माझी पूजा करावी. शालिग्राम शिलेच्या रूपाने विष्णू जेथे आहेत तेथे सर्व देव, असुर, यक्ष 14 भुवने राहतात. दुसऱ्या कोटी देवांची कीर्तने केल्याने जे फळ मिळते ते कलीमध्ये एका विष्णूचे कीर्तनाने मिळते. जे मनुष्य शालिग्राम शिलेपुढे एक वेळ पिंड अर्पण करतील त्यांचे पितर असंख्य वर्ष स्वर्गात तृप्त राहतील. जे मनुष्य भक्तीने शालिग्राम तीर्थ प्राशन करतील त्यांना हजारो पंचगव्ये पिण्याचे काहीच कारण नाही. प्रायश्चित्त घेण्याचा प्रसंग आल्यास शालिग्रामाचे यथायुक्त तीर्थ घेतले असता दान, उपोषणे व चांद्रायन ही करण्याचे काही कारण उरत नाही. जो सरोवरामध्ये मंदिर बांधून जलाशयी विष्णूची स्थापना करतो त्याला माझे बाह्य सौर इत्यादी प्रासाद बांधण्याची गरज नाही. सरोवरामध्ये जलाशयी प्रतिमेचे पूजन केले तर दुसऱ्या कोटी देवतांचे पूजन करण्याचे कर्तव्य काय? षडानना, विष्णुमुख सर्व देव म्हणतात की सर्व पुण्याला परिमिती आहे, परंतु शालिग्रामाच्या पूजेच्या पुण्याला गणतीच नाही. जो शालिग्राम शिला विष्णुभक्त ब्राह्मणाला दान देतो त्याला शेकडो यज्ञ केल्याचे फळ मिळते व घरात राहूनही दररोज गंगा स्नानाचे फळ मिळते. जो मनुष्य शालिग्रामाच्या तीर्थाचे मार्जन करतो त्याने सर्व तीर्थात स्नान केले व सर्व यज्ञात दीक्षा घेतली असे समजावे. स्वर्ग, मृत्यू व पाताळ यामध्ये असंख्य पाषाण आहेत, परंतु शालिग्राम शिलेची बरोबरी करणारा असा कोणताही नाही. या दुर्लभ मनुष्यलोकी रोज 100 प्रस्थ तीळ भक्तीने दान करतो त्याचे जीवित सफळ आहे. ते नित्य 100 शेर तीळ दान केल्याचे फळ केवळ शालिग्रामाच्या पूजेपासून मिळते. पत्र, पुष्प, फळ, उदक, मूळ, दुर्वा ही शालिग्रामाला समर्पण केली असता ती मेरूप्रमाणे दिल्याचे फळ मिळते. विधी वाचून क्रिया व मंत्राखेरीजही जो पूजा करतो तो चक्र धारण करणारा असल्यास त्याला शास्त्रोक्त पूजेचे फळ मिळून विष्णूची प्राप्ती होते. मी पूर्वी क्लेशहरण करणाऱ्या विष्णूला विचारले होते ते तुझ्या प्रेमास्तव तुला सांगतो. हे विष्णू, तुम्ही कोणते ठिकाणी राहता? तुमचा आधार व आश्रय कोणता? तुम्ही कशाने संतुष्ट होता ते सर्व मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे शंभो, मी नेहमी शालिग्राम शिलेचे ठिकाणी राहतो. शालिग्रामावर चक्रे असतात, त्यावरून व आकारावरून त्यांची नामे आहेत ती ऐक. ज्या शालिग्रामाचे मुखाशी 2 चक्रे जवळजवळ दिसतात ती शील वासुदेव मूर्ती जाणावी व ती श्वेतवर्णावर असेल तर जास्त शुभ समजावी. 12 चक्राची, निळसर तेजाची, दीर्घ आकाराची, पुष्कळ छिद्रांनी व्याप्त असे जिचे मुख ती प्रद्युम्न मूर्ती समजावी. अनिरुद्ध शिला, पिवळ्या तेजाची, वाटोळी उत्तम समजावी, जिचे मुखावर 3 रेषा व पद्माचे चिन्ह असते, जिची नाभीचक्रे वर असतात, ज्या चक्राच्या रेषा लांब लांब असतात व उजवे बाजूस बारीक बारीक छिद्रे असतात व श्यामवर्ण असते तिला नारायण मूर्ती समजावे. ज्या शिलेला मुख ऊर्ध्व असते तिला हरिमूर्ती समजावे. ती हरिमूर्ती सर्व इच्छा पूर्ण करणारी, द्रव्य देणारी व मोक्ष देणारी अशी आहे. तोंडल्याच्या आकाराची, पृष्ठावर मोठे छिद्र असून पद्म व चक्र यांनी मुक्त शुक्लवर्ण ती परमेष्ठी मूर्ती समजावी. जिचे मुखाचे वर मध्यरेषेपासून रेषा असते, रेषेचे मुळाशी 2 चक्रे असतात व शिला कृष्णवर्ण असते तिला विष्णू मूर्ती म्हणतात. नरसिंह मोठाल्या चक्रांचा व कपिल वर्ण असतो, ज्यांची ब्रह्मचर्याने पूजा करावी, नाही तर विघ्ने उत्पन्न करीतो. पाठीवर 1 व मुखात 2 अशा विषम चक्राची इंद्रनील मण्याप्रमाणे तेजस्वी, नाभीपासून 3 रेषांनी युक्त व स्थूल अशी वराह मूर्ती समजावी. लांबट सुवर्णवर्णाची, 3 बिंदूंनी शोभायमान अशी जी शिला तिला मत्स्य मूर्ती म्हणतात, ती भोग व मुक्ती देणारी आहे. कूर्म मूर्तीची पाठ उंच असून तीवर वर्तुळ चक्र असते, तिचा रंग हिरवा असून तीवर कौस्तुभाचे चिन्ह असते. हयग्रीव शालिग्राम घोड्याच्या मुखाचे आकाराचा असून त्यावर सुशोभित 5 रेखा असतात, निळसर रंगाचा असून त्यावर पुष्कळ बिंदू असतात. वैकुंठ मूर्तीवर तलवार, 1 चक्र व ध्वज ही चिन्हे असतात. द्वारावर गुंजाकार 1 रेखा असते. श्रीधर शालिग्रामावर वनमालेचे चिन्ह असते, त्याचा आकार कदंबाचे फुलासारखा असून तो 5 रेखांनी भूषित असतो.
जवसाच्या फुलाप्रमाणे कांती असून ज्याच्यावर बिंदू असतात व जो वर्तुळ असून लहान असतो तो वामन मूर्ती शालिग्राम समजावा. श्यामवर्ण महातेजस्वी असा तो सुदर्शन मूर्ती, ज्याचे डावे बाजूवर गदा व चक्र असते, उजवे बाजूवर रेखा असते. दामोदर मूर्ती मोठी असून मध्यावर एक चक्र असते. दुर्वासारखा रंग असून मुखावर पिवळ्या रेघा असतात. अनंत मूर्ती शालिग्राम नाना भोग नाना प्रकारच्या चिन्हांनी अनेक मूर्तीच्या लक्षणांनी युक्त असा असतो. हा सर्व काम पूर्ण करणारा आहे, ज्याचे अर्ध्यावर सभोवार ऊर्ध्व सर्व बाजूकडे मुखे असतात त्याला पुरुषोत्तम म्हणावे. तो भोग व मुक्ती देणारा आहे. ज्या शालिग्रामाचे शिखरावर लिंगासारखे चिन्ह असते त्याला योगेश्वर म्हणावे. त्याचे पूजनाने ब्रह्महत्या जाते. पद्मनाभ रक्तवर्ण असून त्याचवर चक्रयुक्त कमळ असते, त्याचे पूजनाने दरिद्री धनसंपन्न होतो. शालिग्राम चक्रांनी युक्त सोन्यासारखा झगझगीत सुवर्णाच्या रेषा असलेला स्फटिकाप्रमाणे तेजस्वी असा असावा. शिला पांढरी अतिस्निग्ध असेल तर ती सिद्धी देणारी, काळी असेल तर कीर्ती देणारी होते. शिला पांढरी असेल तर पाप नाहीसे करणारी, पिवळी पुत्र देणारी, नीलवर्ण असेल तर लक्ष्मी देणारी व तांबडी रोग उत्पन्न करणारी जाणावी. वृक्षवर्ण दुःख उत्पन्न करणारी, वक्र दरिद्र देणारी. एकच चक्र असेल तर तो सुदर्शन, 2 चक्रे असल्यास लक्ष्मीनारायण, 3 चक्रांचा असल्यास अच्युत, 4 चक्रांचा असल्यास जनार्दन, 5 चक्रे असल्यास वासुदेव, 6 चक्रे असल्यास प्रद्युम्न समजावा. 7 चक्राचा संकर्षण व 8 चक्रे असल्यास पुरुषोत्तम, 9 चक्रे असल्यास नवव्यूह, 10 चक्रे असल्यास दशात्मक, 11 चक्रे असल्यास अनिरुद्ध, 12 चक्रे असल्यास द्वादशात्मक. याहून जास्त चक्रे अनंत मूर्ती शालिग्रामात दिसतात. शालिग्राम तुटलेला फुटलेला असला तरी त्याला दोष नाही. ज्याला ज्या मूर्तीची आवड असेल त्याने त्या मूर्तीची पूजा करावी. जो शालिग्राम खांद्यावर घेऊन मार्ग चालेल त्याला सर्व जग वश होईल. जेथे शालिग्राम शिला आहे तेथे हरीचे सान्निध्य आहे. तेथे स्नान दान जप इत्यादी कृत्ये केली असता ती काशीहून शतपट अधिक फलप्रद होतात. कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य या ठिकाणी केलेले पुण्य कोटीगुण असते. काशीत केलेले त्याहून जास्त होते. ब्रह्महत्यादी काही पापे मनुष्याने केले असता ते पाप शालिग्रामाची पूजा केल्याने भस्म होते. जेथे शालिग्राम मूर्ती व द्वारकेतील चक्रांकित या दोहोंचा संगम आहे तेथे मोक्ष मिळतो यात संशय नाही. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी या सर्वांनी विष्णूचा नैवेद्य भक्षण करावा, त्याचा विचार करू नये. शालिग्रामाच्या पूजेला मंत्र नको, जप नको, स्तुती नको, आचार नको. शालिग्रामापुढे विशेष करून कार्तिकात भक्तीने स्वस्तिक काढले असता 7 कुळांचा उद्धार होतो. मृत्तिका व रंग यांनी अगदी लहान जरी स्वस्तिक काढले तरी तो कोटीकल्पपर्यंत स्वर्गात राहील. कार्तिकात देवापुढे स्वस्तिक काढले असता त्याच्यापासून मिळणारे फळ व 1 वर्ष अग्निहोत्रापासून मिळणारे फळ हे दोन्ही सारखीच आहेत. अगभ्यागमन केले असता किंवा खाऊनही ते खाल्ले असता जे पाप लागते ते पाप हरीच्या मंदिरात रांगोळ्या घालून मंदिर सुशोभित केले असता नाहीसे होते. जी स्त्री केशवापुढे नित्य रांगोळ्यांनी मंडळले काढील तिला 7 जन्म सौभाग्य प्राप्त होईल. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य त्रयस्त्रिंशोऽध्यायः.